लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक शहरात सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी संपूर्ण नाशिककरांची मोठी तारांबळ उडावली। अवघ्या काही तासात शहरात पावसाने दमदार हजेरी लावताच अनेक भागात रस्ते गल्लीबोळं जलमय झाले। काही ठिकाणी तर परिस्थिती इतकी बिकट होती की व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्येही पाणी शिरले आणि लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे। पंचवटी, रविवार, कारंजा, CBS, भद्रकाली, मालेगाव स्टँड, मुंबई नाका परिसरातील व्यापारी आणि नागरिकांना या पावसाने अक्षरशः घाम फोडला। गटारे तुंबल्यामुळे पावसाचे पाणी साचून रस्त्यांनी लहान नद्यांचे स्वरूप घेतले। सार्वजनिक वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम दिसून आला। दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्यानंतर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला। नगरपालिका आणि महापालिकेच्या नियोजन शून्यतेवर टीका करत ते म्हणाले की दरवर्षी अशीच स्थिती उद्भवते, पण पालिकेकडून कुठलीच ठोस उपाययोजना केली जात नाही। नाल्यांची सफाई झाली नसल्याचा आरोप। नाल्यांची वेळेवर सफाई न झाल्याने आणि गटारी साफ न केल्याने शहरात जलतारणाचे दृश्य निर्माण झाले। त्यामुळे नागरिकांमध्ये पालिकेच्या प्रशासनाविषयी नाराजी आहे। पुढील 24 ते 48 तासात अजून पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। त्यामुळे नाशिक महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेसमोर आव्हान उभे ठाकले आहे। रिपब्लिकन वार्ता, वृत्तसंकलन विभाग, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.